नमस्कार. आपण सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. माझं नाव नित्यानंद आहे, नित्यानंद कोळी. मी एक लाईफ अँड वेल्थ कन्सल्टंट आहे, राहायला पनवेलमध्ये. लाईफ अँड वेल्थ कन्सल्टंट म्हणजे आर्थिक सल्लागार आहे. मागच्या 16 वर्षापासून मला या फील्डचा अनुभव आहे. मी नॉर्मली व्हिडिओ क्लिप बनवत नाही. हा माझा पहिलाच व्हिडिओ क्लिप आहे. ते किती चुका होतील, किती बरोबर होतील ते मला याची कल्पना नाही आहे, पण मी सुरुवात करतो आहे आजपासून. पण मी सोशल मीडियावरती लिखापट करत असतो, फेसबुकवरती आणि लिंक्डइनवरती. पण व्हिडिओ क्लिप असा कधी केला नाही, पण आज सुरुवात आहे, मी ते करतो आहे. आता तो ब्लॉग मी इंग्रजीमध्ये लिहिला आणि ते मी मराठीमध्ये रूपांतरण करतो आहे. तर सुरुवात करूया. परफेक्शन mindset is just another excuse that gives birth to procrastination and this cycle never ends. म्हणजे काय? करीन तर परफेक्टच करीन ही एक प्रकारची सबब आहे जी टाळाटाळीला जन्म देते आणि हा चक्र कधी संपत नाही. अखेरीस देवाने दिलेल्या प्रत्येक गुणामध्ये परिपूर्णता असते, तरी माणूस ती आयुष्य योग्यरीतीने वापरू शकत नाही आहे. चला आता उदाहरणं पाहूया. आता मी जे बोलतोय ना त्याला 80-20 रूल लागू आहे. एक नवीन लग्न झालेला जोडपंना माहिती आहे की भविष्यात आपल्याला मुलं होणार आहेत. आता मुलं होणार हे नॅचरल गोष्ट आहे, पण त्या मुलासाठी, होणाऱ्या बाळासाठी आपण शिक्षणाचं, त्याच्या करिअरचं प्लॅनिंग करावं लागतं. ते अननॅचरल आहे, त्याला प्लॅन करावं लागेल. एक 18 वर्षाचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे, ती जाणते हा माझा आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा काळ आहे, हा माझा आयुष्याचा पाया आहे. पण त्या काळात ते अभ्यासामध्ये जास्त न रमता बॉयफ्रेंड बरोबर किंवा मुलगा असेल तर गर्लफ्रेंड बरोबर वेळ घालवतो, जे की नॅचरल आहे. ते काय असे वेगळी गोष्ट नाही आहे, ते देवाने आपल्याला तसं डिझाईनच केलेलं आहे. पण खरा हुशार कोण असतो, हे वेळ तो आपल्या अभ्यासात वगैरे वापरतो, म्हणजे की अननॅचरल आहे. बघा, कुठे गार्डनमध्ये बसून गप्पा मारणं हे नॅचरल आहे, त्याला का जास्त लागत नाही. पण एका ठिकाणी बसून अभ्यास करणं, त्यासाठी ही वेगळी कल्पकता लागते. आता पुढे शिक्षण झालं, सर्व झालं, आता तो व्यवसाय करतो, एक वर्ष नोकरी झालं, त्याला आईवडील बोलतात लग्न कर, मग तो लग्न करतो. हीच वेळ असते त्याला भविष्यामध्ये, आयुष्यामध्ये काहीतरी करायचं असतं. आणि भाऊ तो काय करतो, मग एक 5-10 वर्षांनी त्याची थोडेफार पैसे जमवलेले असतात, 1 BHK घ्यायची त्याची ऐपत होते. पण काय आईवडील बोलतात, नातेवाईक बोलतात 1 BHK नको घेऊ, घर का पुन्हा घेतला जात नाही, तू 2 BHK घे. तो पण विचार करतो, एवढे अनुभव लोक सांगतात, मग आपल्या बजेटची मर्यादा वाढवतो, 2 BHK घेतो. आता 2 BHK घेतली, गाडी पाहिजे, बाईकवरती कसं फिरणार? मग तो भाऊ आपला कार घेतो, बाईक बाजूला ठेवतो. थोडे पुढे जातो, 25 वर्षाचा माणूस बनतो तो. त्याला माहिती आहे 50-52 वर्षे माझ्या मुलांच्या शिक्षणाला पैसे लागतील, त्यांच्या लग्नाला पैसे लागतील. तो काय करतो, मुलं मोठी झालीत, आणि ते लॉजिकली बरोबर पण आहे, असं नाही आहे. मग तो काय करतो, 1 BHK 2 BHK तो विकतो, मोठा 3 BHK घेतो. आता फ्लॅट घेतला 3 BHK. आता फ्लॅट 3 BHK घेतले, मग गाडी पण बदलायला पाहिजे. मग तो भाऊ काय करतो, आपला 25-30 लाखाची गाडी घेतो, लक्झरी. त्याला माहिती आहे की भविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी पैसे ठेवलेत, ते भाऊ वापरतो. आता 55 वर्ष येतो, तो बघतो मुलींचं लग्न आहे, मुलांचं शिक्षण आहे. मग काय करतो तो, लग्न एकदाच होते, आयुष्य एकदाच आहे, धूमधडाक्यात लग्न करूया. मग तो जाणार, त्याचा बजेट आहे 10 लाखाचं. आपल्या समाजात आपली ताट ठेवली पाहिजे. मग LIC पॉलिसी लोन घेणार, PPFवरनं लोन घेणार, म्युच्युअल फंडाचे रिटायरमेंटसाठी ठेवले ते पण काढणार. आता झालं हे, पुढे 60 वर्ष झाले, PPFमध्ये थोडे पैसे असतील, LICची थोडीशी मॅच्युरिटी भेटेल, लोन कट करून
आणि म्युच्युअल फंडचे काय ते 4-5 वर्षाचे काय असेट असेल ठेवले असेल तर ते पैशामध्ये तो आपला रिटायरमेंट चालू करतो. नाही पुरलं मी जॉब शोधतो. असं करत करत 75 वर्ष होतं त्याचं. 75 वर्षी तो मुलांना सांगतो, नातवंडांना जवळ घेऊन, बाबा मी ही चूक केलेली आहे, तुम्ही मात्र करू नका. लग्नाच्यासाठी जास्त खर्च करायचा नाही. मग जे काय आपण मग जे बोलतो ते बोलतो, तो समजून जा. आता तो ज्ञान देणारा आजोबा. आता तुम्ही ठरवा, तुमच्या वयाच्या 75-80 वर्षी आपल्या मुलांना फक्त ज्ञान द्यायचं की पैसे द्यायचे. माझ्या सर्व व्यावसायिक आणि नोकरीदार बंधूंना विनंती आहे, ॲटलिस्ट 30%, नाही 30% ठीक आहे, आपण सर्व अडचणीत असतो कुठून, 10% तरी तुमच्या मुलांच्या शिक्षणाचे लग्नाचे ठरू शकतो. आता ह्या मी एवढ्या व्हिडिओ क्लिपमध्ये 16 वर्षाचा अनुभव देऊ शकत नाही. तुम्हाला अधिक माहिती आणि प्लॅनिंग करायची असेल तुम्हाला संपर्क साधू शकता. माझं नाव आहे नित्यानंद कोळी. पुन्हा एकदा मोबाईल नंबर आहे 9892999896. बोलताना उच्चारामध्ये शब्दामध्ये काही चूक झाली असेल एक छोटा भाऊ म्हणून माफी असावी. धन्यवाद.